मोठी वहिनी पूजा बँकेत अधिकारी होती आणि धाकटी वहिनी नेहा एका खासगी कंपनीत व्यवस्थापक होती. आणि त्याच घरात त्यांची भारती राहत होती, जी निरक्षर होती. भारती पहाटे 4 वाजता उठून घरातील सर्व कामे करायची. सर्वांसाठी चहा बनवायची, स्वयंपाक करणे, कपडे धुणे, अंगण स्वच्छ करणे, गाईला चारा पाणी देणे हे सर्व तिचे रोजचेच काम होते. तरीही तिला घराची मुलगी न मानता मोलकरीणच समजले जात असे. तिच्या दोन्ही वहिनी तिला नेहमी टोचून बोलायच्या. तिची मोठी वहिनी पूजा तिच्या हातात झाडू देत ती म्हणायची, "अगं भारती, तुला कधी वाचायला लिहायलाही येत नाही. किमान नीट झाडू तरी मार." त्यावर तिची धाकटी वहिनी नेहा हसत म्हणायची, "दीदी, तिला जास्त समजावून सांगू नकोस. तिला पुस्तकांची गरज नाही, तिला फक्त लाटण्याची गरज आहे. तिला स्वतःला सांभाळता येत नाही. अशा मुलीशी कोण लग्न करेल? ती आयुष्यभर तिच्या आई वडिलांवर ओझं बनेल." त्यांचं बोलणं ऐकून भारती फक्त हसली, कारण तिला लहानपणापासूनच शिकवलं होतं की आपल्या प्रियजनांशी कधीही मोठ्याने बोलायचं नाही. तिच्या मनात दडलेली वेदना फक्त तिची आई सविताच पाहू शकते. सुनबाई, शिक्षण माणसाला नक्कीच महान बनवते, पण मूल्ये त्याला उद्दात बनवतात. भारती शिकलेली नाही तर तिचा काय दोष आहे? परिस्थितीमुळे तिला शाळेत जाता आले नाही. पण पूजा लगेच उत्तर द्यायची, "आई, काळ बदलला आहे. आज शिक्षणाशिवाय कोणालाही किंमत नाही. तुमच्या मुलीने काहीतरी शिकायलाच हवं होतं." नेहा सुद्धा आपल्या वहिनीला पाठिंबा देत हसायची. दोन्ही सुनांमधील संभाषण ऐकून सविताजी शांत व्हायच्या, कारण घरात आणखी वाद निर्माण होईल अशी त्यांना भीती वाटत होती. पण त्या रात्री ती उशीत चेहरा खुपसून खूप रडली. तिला प्रत्येक क्षणी आपल्या मुलीच्या भविष्याची चिंता वाटत होती. दुसरीकडे भारती कोणाकडेही कधी तक्रार करत नसे. तिने आपल्या भावांकडूनही कधी काही अपेक्षा ठेवली नव्हती. त्याने तिला आधार द्यावा म्हणून ती रोज मंदिरात जायची, देवापुढे दिवा लावायची आणि एकच प्रार्थना करायची, "हे ठाकूरजी, मला सुख द्या किंवा देऊ नका देऊ, पण मंदिरातून परत येताना वाटेत काही झाले तरी माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका." जेव्हा कधी ती एखाद्या वयस्कर व्यक्तीला भेटायची तेव्हा ती त्यांच्या पायांना स्पर्श करायची, गरिबांना जेवण द्यायची, आजारी बाईचं सामान उचलून तिला घरी सोडायची. संपूर्ण परिसरातील लोक म्हणायचे की संस्कृतीचं जर कोणतं उदाहरण असेल तर ती म्हणजे भारती. पण अशाच गोष्टी तिच्या वहिनीबद्दलही बोलल्या जायच्या. तिला ते अजिबात आवडत नव्हते. ती म्हणायची की मूल्यांनी पोट भरत नाही, माणसाकडे शिक्षण आणि पैसा दोन्ही असले पाहिजे. एके दिवशी पूजेच्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी घरी सुरू झाली. पूजाने शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली होती. सर्व नातेवाईक आणि मित्र येणार होते. सविताजींना वाटले की यावेळी भारतीला छान कपडे घालून सोबत पाठवावे, म्हणजे तिलाही थोडा आनंद बघायला मिळेल. त्यांनी आपली जुनी पण अतिशय सुंदर बनारसी साडी काढून भारतीला दिली. भारती संकोचात म्हणाली, "आई, जाऊ दे. मी तिथे गेले तर वहिन्या पुन्हा माझी चेष्टा करतील." सविताने हनुवटीला हात लावून म्हटले, "मुली, तू माझा अभिमान आहेस. कोणी काही बोललं म्हणून माणूस लहान होत नाही." जेव्हा पूजा आणि नेहाने भारतीला तयार होताना पाहिले तेव्हा त्या दोघी हसायला लागल्या. पूजा म्हणाली, "वा, आज आपली निरक्षर राणी सुद्धा पार्टीला जाणार आहे. कोणाशी बोलू नकोस, नाहीतर लोकांना कळेल की तुला तुझं नाव सुद्धा लिहिता येत नाही." नेहानेही टोमणा मारला, "आणि हो, जर कोणी इंग्रजी बोललं तर?" त्यांनी विचारलं, "कशी आहेस?" "तर बेशुद्ध होऊ नकोस." असं म्हणून त्या दोघीही मोठ्याने हसू लागल्या. भारतीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तरीही ती हसून म्हणाली, "वहिनी, मी कोणालाही लाजवणार नाही." तिच्या हळुवारपणाने त्यांना टोचले सुद्धा. संध्याकाळी सर्वजण पार्टीमध्ये पोहोचले. हॉटेल दिव्यांच्या रोषणाईने लखलखत होते. शहरातील अनेक मोठे लोक तिथे उपस्थित होते. भारती एका कोपऱ्यात शांतपणे उभी होती.
तेव्हा एक लहान मुलगी घसरली आणि तिच्या हातातून केक खाली पडला. तिच्या आईने तिला धरले असल्यामुळे, आई तिला ओरडत असल्यामुळे ती रडू लागली. संपूर्ण हॉलमध्ये कोणीही पुढे आले नाही. पण भारती लगेच धावत गेली आणि तिने त्या मुलीला उचलले. तिने प्रेमाने तिचे अश्रू पुसले आणि तिच्या ताटात ठेवलेला केक तिच्या हातात दिला. मग ती म्हणाली, बाळा, रडू नकोस. हे दृश्य हॉलच्या दुसऱ्या टोकाला घडत होते. एक तरुण अतिशय गंभीरपणे पाहत होता. त्या तरुणाचे नाव हर्ष होते. तो काही दिवसांपूर्वी त्याचे शिक्षण पूर्ण करून भारतात परतला. कोट्यावधी साम्राज्याचे एकमेव वारसदार असूनही त्याच्या चेहऱ्यावर अभिमानाचा लवलेशही नव्हता. त्याने आपल्या आयुष्यात अनेक सुशिक्षित आणि आधुनिक लोकांना पाहिले होते, पण एका अनोळखी मुलीबद्दल इतका नैसर्गिक स्नेह आणि आपलेपणा त्याने पहिल्यांदाच अनुभवला होता. त्याची नजर न कळत भारतीवर पडली. तो विचार करू लागला की जिच्या चेहऱ्यावर इतकी शांती, इतकी नम्रता आणि इतके सुंदर हावभाव आहेत, ती मुलगी सामान्य असू शकत नाही. त्याच वेळी त्याला पुन्हा पूजा आणि नेहाचे आवाज ऐकू आले. दीदी तिच्या मैत्रिणींना हसत हसत सांगत होती, तिथे उभी असलेली ती मुलगी आमची नणंद आहे. बिचारी पूर्णपणे निरक्षर आहे, म्हणूनच आम्ही तिच्याकडून सगळी घरची कामं करून घेतो. तिचे बोलणे ऐकून बरेच जण हसले, पण हर्षच्या चेहऱ्यावर मात्र हसू नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर गांभीर्य आले. त्याला पहिल्यांदाच जाणवले की एवढ्या मोठ्या मनाच्या मुलीचाच सर्वात जास्त अपमान होत आहे. त्या रात्री पार्टी संपेपर्यंत हर्षच्या मनात एक निर्णय आधीच आला होता. त्या रात्री पार्टीतून परत आल्यानंतरही हर्षच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा फक्त भारतीचा निरागस चेहराच येत होता. त्याने आयुष्यात परदेशांची झगमग पाहिली होती, मोठ्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले होते, करोडोंच्या उद्योगपतींच्या मुलींना भेटला होता, पण तो कधी कोणाच्या मित्राला भेटला नव्हता. पण भारतीच्या चेहऱ्यावर असलेला तो साधेपणा, तो जिव्हाळा आणि ती निस्वार्थ भावना त्याने कधीही पाहिली नव्हती. त्याला सर्वात जास्त दुःख या गोष्टीचे होत होते की जिची मूल्ये इतकी उच्च होती, तिचा तिच्याच लोकांकडून केवळ एका कारणामुळे अपमान केला जात होता. तिला वाचता लिहिता येत नसल्यामुळे ती जेवणाच्या टेबलावर गप्प बसली. तिचे वडील रघुवीर मल्होत्रा, जे एक प्रसिद्ध उद्योगपती होते, त्यांना आपल्या मुलाचे मौन चांगलेच समजले. त्यांनी हसून विचारले, काय झालं बाळा? आज पार्टीत असं काही घडलं का ज्यामुळे तुला विचार करायला लावला? काही क्षण शांत राहिल्यानंतर हर्षने हळूहळू आपल्या वडिलांना संपूर्ण घटना सांगितली. त्याने त्यांना भारतीबद्दलचा प्रत्येक तपशील सांगितला. तिने एका रडणाऱ्या मुलाचे कसे सांत्वन केले हे सांगितले. तो पुढे सांगत राहिला की केक मधला तिचा वाटा देऊन तिने एका रडणाऱ्या लहान मुलीला कसे हसवले, तिचेच लोक तिला सर्वांसमोर मोलकरणीसारखे कसे अपमानित करत होते, आणि शेवटी वडिलांच्या डोळ्यात पाहून ती म्हणाली, बाबा, मी आजपर्यंत अनेक सुंदर चेहरे पाहिले आहेत, पण इतकं सुंदर मन मी पहिल्यांदाच पाहिलं आहे. जर मी लग्न केलं तर ते फक्त त्याच मुलीशी करेन. रघुवीर मल्होत्रा आपल्या मुलाचं बोलणं ऐकत राहिले. त्यांना माहित होतं की हर्ष कधीही कोणताही निर्णय घाईत घेत नाही. त्यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. तो म्हणाला, बाळा, माणसाची ओळख त्याच्या कपड्यांवरून, पैशांवरून किंवा पदव्यांवरून होत नाही, तर त्याच्या मूल्यांवरून होते. जर तुला खरंच वाटत असेल की ती मुलगी खूप चांगली आहे, तर आधी तिच्या कुटुंबाबद्दल आणि तिच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळव. नातं हे आयुष्यभरासाठी असतं आणि तो तिच्याबद्दल संपूर्ण माहिती गोळा करतो. जे एक आयुष्यभराचे नाते असते. दुसऱ्याच दिवशी त्याने त्याचा सर्वात जुना आणि विश्वासू मित्र महेश अग्रवाल याला फोन केला. महेश रामस्वरूपच्या कुटुंबाला अनेक वर्षांपासून ओळखत होता. रघुवीर त्याच्याशी बोलला. महेश म्हणाला, मला त्या भारती नावाच्या मुलीबद्दल सांग. मला सर्व काही जाणून घ्यायचे आहे. पण आपण माहिती काढत आहोत हे कोणाच्याही लक्षात येता कामा नये. असे म्हणत
महेशजींनी 2 दिवस शेजारी, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांशी गुपचूप बोलून मिळालेल्या गोष्टी ऐकल्या आणि मग मी सुद्धा भावूक झाले. सगळेजण तेच म्हणत होते की या परिसरात जर कोणी सर्वात सुसंस्कृत, सर्वात सहिष्णू आणि सर्वात थोर मुलगी असेल तर ती भारती आहे. तिने आजपर्यंत कोणालाही दुखावले नाही. ती तिच्या आईची सेवा करते, घरातील सर्व कामे करते, पण त्या बदल्यात तिला फक्त अपमानच मिळतो. जेव्हा महेशजी सर्व माहिती घेऊन रघुवीर मल्होत्रा यांच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांनी त्यांना सर्व काही तपशीलवार सांगितले. त्यांनी हेही सांगितले की भारती निरक्षर होती, पण तिची एक अडचण होती. तिच्या बालपणी घराची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट होती की मुलांच्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य दिले गेले. परिस्थिती इतकी बिकट होती की आधी मुलांचे शिक्षण झाले आणि नंतर अचानक आजारपणामुळे घरातील सर्व बचत संपली. अशा परिस्थितीत धाकट्या मुलीचे शिक्षण अपूर्ण राहिले. हे ऐकून रघुवीर मल्होत्राच्या डोळ्यात पाणी आले. ते हळू आवाजात म्हणाले, ती मुलगी जिने कोणतीही तक्रार न करता एवढे सर्व काही केले होते, जी मुलगी कोणतीही तक्रार न करता इतका मोठा त्याग करते, ती केवळ एका लक्षाधीशाची सून होण्यास पात्र नाही, तर त्या कुटुंबाचा सर्वात मोठा सन्मान होण्यासही पात्र आहे.